अस्सलाम वालेकुम। यहाँ पर पार्टी ऑफिस में आज हज़रत टीपू सुल्तान रहमतुल्लाह अलैह जयंती मना रहे हैं इनकी। और हमारे भारत में जयंती मनाने के लिए मना किए हैं क्योंकि ये हमारा सेकुलर भारत है। ये हमारा सेकुलर भारत की वजह से हमारे हज़रत टीपू सुल्तान रहमतुल्लाह अलैह जब जंग लड़े आज़ादी के लिए, हमारे भारत के लिए, क्यों ना उनके लिए हम जयंती मनाएं। हम ये हमारा सेकुलर भारत है, हमारी पार्टी सेकुलर है, हमारा काम सेकुलर है। हमारे पार्टी के लोगों जो जितने भी हमारे कार्यकर्ता लोग, हमारे पार्टी में जितने भी लोग हैं, ये सेकुलर काम करते हैं। और सभी लोगों की जयंती होती है हर साल। जब भी जयंती होती है, गांधी जी की जयंती होती है और दूसरे भी जो भी है जयंती होती है, ये टीपू सुल्तान हज़रत टीपू सुल्तान रहमतुल्लाह अलैह की जयंती के लिए मना क्यों करते हैं, वजह क्या है? ये हमारा सेकुलर भारत है, इसीलिए हम जयंती मनाते हैं। मैं इस सेकुलर भारत के लिए दो बोलती हूँ, शेर बोलती हूँ मैं। रंग बिरंगी फूलों से गुलदान सजा रखा है, रंग बिरंगी फूलों से गुलदान सजा रखा है। एक एक घर में गीता और कुरान रखा है, एक एक घर में गीता और कुरान रखा है। किसकी हिम्मत है जो हमें आंख मिलाकर बात करें, किसकी हिम्मत है जो हमें आंख मिलाकर बात करें। हमने अपने खून से हिंदुस्तान सजा रखा है। तो इसी तरह से हमारा भारत सेकुलर भारत और सेकुलर पार्टी सेकुलर काम, हमारे जयंती भी सेकुलर टाइप से होती है। हर किस्म की हम हर टाइम जो भी जयंती रहती है हम मनाते हैं हमारे जेडीएस पार्टी ऑफिस के अंदर हम लोग। आज हज़रत टीपू सुल्तान रहमतुल्लाह अलैह की 272वीं जयंती की मैं जनता दल सेकुलर माइनॉरिटी सेल ज़िला गुलबर्गा की तरफ से मुबारकबाद देता हूँ। टीपू सुल्तान रहमतुल्लाह अलैह एक ऐसे योद्धा थे, एक ऐसे सुरमा थे जो और कुछ दिन के लिए गद्दारों की साजिश का शिकार नहीं होते तो इस देश से अंग्रेज़ों का पूरा सफाया कर चुके होते। टीपू सुल्तान को फिरकाराना रंग देते हुए आज बजरंग दल, शिवसेना और जो है ना तुम्हारे जितने भी जो है ना संघ परिवार की जितनी भी तंजीमें हैं उनको बदनाम करने के लिए साजिश कर रहे हैं, वो सरासर झूठ है। क्योंकि मैंने खुद अपने आँखों से देखा है, मूर साबिर मठ में ताम्र पत्र पर लिखा हुआ जायदादें जो मठ को दी गई हैं, और श्रृंगेरी मठ में जो है ना वहाँ पर जो चांदी और सोने के प्याले और साथ में ज़मीन जायदाद दी गई है, मंदिरों को जो मदद किए हैं उन्होंने। और इवन जो मराठे के लोग जब तीसरी जंग में मैसूर की आके श्रृंगेरी मठ के जो है ना पूरे ध्वस्त कर दिए थे मठ को, और जो है ना मंदिरों को तोड़ा गया था, तो टीपू सुल्तान ने पूरे जो है ना उन मंदिरों को फिर से बनवाया और हिंदू मुस्लिम सौहार्दता को जो है ना कायम रखा। और टीपू सुल्तान एक ऐसा नाम है बहादुरी में, जिन्होंने एक प्रॉवर्ब कहा था कि 100 साल की गीदड़ की ज़िंदगी से एक दिन के शेर की ज़िंदगी अच्छी है। तो उसी तरह से वो जिए। और मैं आपको बताना चाहता हूँ, जब जिस वक्त जो है ना कोडगू में इल्ज़ाम लगाया गया कि वहाँ पर ज़बरदस्ती टीपू सुल्तान ने मुसलमान बनाया 70,000 जो है ना हिंदुओं को, ये सरासर झूठ है। हिस्ट्री की किताबों में पढ़कर देखिए, आप पीछे से निकालिए, तो वहाँ पर उस दौर में जिस डेट का उन्होंने जिक्र करते हैं 30,000 की आबादी का कोडगू था, 70,000 मुसलमान कैसे बनते? और 70,000 मुसलमान अगर उस वक्त बनाए होते ज़बरदस्ती, तो आज वहाँ पर कोई हिंदू भाई नज़र नहीं आता। टीपू सुल्तान की जब शहादत हुई, मीर जाफ़र, मीर सादिक जैसे लोगों की जो है ना गद्दारी की वजह से, तो उसके बाद में 3 दिन तक जो है ना अंग्रेज़ नज़दीक नहीं जा सके, क्योंकि हर वक्त उनके जिस्म में गर्मी पाई जाती थी। और जब टीपू सुल्तान के मरने का यकीन हुआ, तो वो जो लॉर्ड जो जंग लड़ने के लिए चीफ कमांडर आया था, उस दिन उसने ये बात कही कि आज हमारा हो गया हिंदुस्तान, मैसूर हमारा हो गया, कर्नाटक हमारा हो गया नहीं कहा, बल्कि आज हिंदुस्तान हमारा हो गया कहा। इसका मतलब ये हुआ कि टीपू सुल्तान ही अंग्रेज़ों की आंख में खटकते थे और आज़ादी की पहली लड़ाई उन्होंने लड़ी है, और साथ ही साथ रिफॉर्म्स जितने किए हैं उन्होंने
उसका अंदाज़ा जो है ना लगा नहीं सकते। पहले मिज़ाइल मैन वो है, मिज़ाइल का जो है ना ईजाद उन्हीं के दौर में हुआ और अंग्रेज़ उस वक्त अभी तक मिज़ाइल के बारे में जानते नहीं थे, इसलिए उनकी फ़ौजें शिकस्त खाती थी। उसके अलावा जो है ना वहाँ का जो डैम है, डैम के ऊपर भी जो है ना आज भी वो पत्थर है जिसका जो है ना बुनियाद रखने के लिए टीपू सुल्तान का नाम लिखा गया है। और इसके अलावा जो है ना लैंड रिफॉर्म्स, ऐसी सारी चीज़ें जो आज मैसूर से लेके पूरे श्रीरंगपट्टनम से लेके बेंगलुरु तक जितनी जो है ना तरक्की दिखती है उसकी बुनियाद जो है ना टीपू सुल्तान डाले थे। अब मैं लास्ट में आखिरी में यही कहूँगा कि आप अपने जहन से इस बात को निकालिए जो फ़िरक़ावाना रंग देने की बात करते हैं और जो दूसरी पार्टियां भी हैं जो मुसलमानों के वोटों के लिए जो है ना राजनीति करके कुछ टीपू सुल्तान को याद करते थे, लेकिन आज जब से जो है ना बीजेपी बैन करी है, ना जो है ना सेकुलर बोलने वाली कोई कांग्रेस या कोई और दूसरी पार्टी और जितने भी पार्टियां टीपू का नाम लेने से भी घबराते हैं। एक जनता दल एक ऐसी है जो कुमारस्वामी जी और देवेगौड़ा जी के नेतृत्व के अंदर आज पूरे कर्नाटक के अंदर जो है ना टीपू सुल्तान की जयंती मनाती है। आज भी जो है ना पुलिस वालों ने कल से जो है ना यहाँ पर जयंती नहीं मनाने के लिए बहुत से जो है ना षड्यंत्र करने की कोशिश किए और प्रयत्न किए, लेकिन शामराव सूरन जी जो हमारे महाप्रधान कार्यदर्शी हैं उन्होंने कहा कि आपको जो कुछ करना है कर लो, लेकिन हम ये हर साल जिस तरह से टीपू जयंती मनाते हैं इस साल भी हम इंडोर जो है ना इस जयंती को मनाएंगे। और आप जो है ना जो रिपोर्ट भेजना है भेजो, अगर हमको अरेस्ट करना है तो अरेस्ट करो, गिरफ्तार करना है तो करो, हम टीपू को नहीं छोड़ सकते, ऐसे योद्धा को नहीं छोड़ सकते। मुझे दो बात करने का जो मौका दिया गया इसके लिए मैं शुक्रिया अदा करता हूँ। मोहम्मद उबैदुल्ला, डिस्ट्रिक्ट माइनॉरिटी सेल प्रेसिडेंट, गुलबर्गा जिला। ಜಿಲ್ಲಾ ಜಾತ್ಯತೀತ ನಾವು ಹಜರತ್ ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ ಜಯಂತಿಯನ್ನು ಆಚರಿಸುತ್ತಾ ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಪಕ್ಷದ ಮುಖಂಡರಿಗೂ ಮತ್ತು ಕರ್ನಾಟಕ ನಾಡಿನ ಜನತೆಗೆ ಟಿಪ್ಪು ಜನ್ಮ ದಿನದ ಶುಭಾಶಯಗಳನ್ನು ಹೇಳುತ್ತಾ ನಾವು ಇಲ್ಲಿ ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ ಜಯಂತಿ ಆಚರಣೆ ಮಾಡೋದ್ರ ಮುಖಾಂತರ ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನರ ತತ್ವ ಸಿದ್ಧಾಂತಗಳನ್ನು ಜನರಿಗೆ ತಿಳಿಸಬೇಕು ಮತ್ತು ನಾವು ಜಾರಿಯಲ್ಲಿ ತರಬೇಕು ಅನ್ನೋ ಒಂದೇ ಉದ್ದೇಶದಿಂದ ನಾವು ಪ್ರತಿ ವರ್ಷ ಕೂಡ ವರ್ಷದಂತೆ ಈ ವರ್ಷವೂ ಕೂಡ ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ ಜಯಂತಿ ನಾವು ಆಚರಣೆ ಮಾಡಿದ್ವಿ. ಆದರೆ ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ ಅವರ ಬ್ರಿಟಿಷರ ವಿರುದ್ಧ ಏನು ಹೋರಾಟ ಇತ್ತು ಅದನ್ನು ಕಂಡಮ್ ಮಾಡಬೇಕು, ಅದನ್ನು ಮುಗಿಸಾಕಬೇಕು, ಇವರು ದೇಶ ದ್ರೋಹಿ ಅನಿಸ್ಬೇಕು ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು BJP, RSS, ವಿಶ್ವ ಹಿಂದೂ ಪರಿಷತ್, ಬಜರಂಗ್ ದಳ ಇವು ವ್ಯವಸ್ಥಿತವಾಗಿ ಒಂದು ಕಾರ್ಯರೂಪ ಹಾಕಿಕೊಂಡಿದೆ. ಈ ನಮ್ಮ BJP ಸರ್ಕಾರ, ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರ ಒಂದು ಕಾಲದಲ್ಲಿ ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ ಜಯಂತಿಯನ್ನು ಆಚರಣೆ ಮಾಡೋದ್ರ ಮುಖಾಂತರ ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನರ ತೊಟ್ಟಂಥ ಟೋಪಿ, ಅವ್ರ ಖಡ್ಗ ಎಲ್ಲವನ್ನು ಹಿಡಿದುಕೊಂಡು ಟೋಪಿ ಹಾಕ್ಕೊಂಡು ಫೋಟೋ ಉದಾಹರಣೆಗಳವ. ಆದರೆ ಇವತ್ತು ನೀವೇನು ಜಯಂತಿ ಕಂಡಮ್ ಮಾಡಿ ಜಯಂತಿ ಬೇಡ ಅಂತ ಏನು ಆರ್ಡರ್ ಮಾಡಿರಿ ಅದು ಜಾತ್ಯತೀತ ಜನತಾದಳ ಖಂಡಿಸ್ತದ ಮತ್ತು ಅದರ ವಿರುದ್ಧ ನಾವು ಇವತ್ತಿಲ್ಲ ನಾಳೆಗೆ ಹೋರಾಟ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾತನ್ನು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಾನು ಹೇಳಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೀನಿ. ಜೊತೆಗೆ ಇವತ್ತೇನು BJP ಸರ್ಕಾರ ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ ಜಯಂತಿ ಆಚರಣೆ ಮಾಡೋದನ್ನು ಕ್ಯಾನ್ಸಲ್ ಮಾಡಿ ಈಗ ಕಾರ್ಯಾಗಾರ ಶುರು ಮಾಡಿದಿರಿ. ಈ ಕಾರ್ಯಾಗಾರ ಯಾಕೆ ಶುರು ಮಾಡಿದ್ರಿ ನೀವು? ಇದ್ರ ಹಿಂದೆ ಹುನಾರ ಏನದ ಅಂತ ನಮ್ಗೆ ಗೊತ್ತಾಗ್ತದೆ. ಈ ಕಾರ್ಯಾಗಾರದ ಹಿಂದೆ ನೀವು ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ ಇತಿಹಾಸವನ್ನು ಚೇಂಜ್ ಮಾಡಿ ತಿರುವಿ ಇದು ಸುಳ್ಳು ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡೋ ಸಲುವಾಗಿ ನೀವು ಕಾರ್ಯಾಗಾರ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕತ್ತೀರಿ. ಈ ಕಾರ್ಯಾಗಾರ ಯಾಕೆ ಮಾಡ್ತೀರಿ ನೀವು? ಪ್ರತಿಯೊಂದನ್ನು ಕೂಡ ಎಲ್ಲ ಇವತ್ತು BJP ಸರ್ಕಾರ ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ ಜಯಂತಿ ಮಾಡ್ತಾನೆ ಕೈ ಬಿಡ್ತು. ಇನ್ನು ಮುಂದೆ ಬರ್ತಾ ದಿನಮಾನಗಳಲ್ಲಿ ದೇಶದ ಪರಿಸ್ಥಿತಿನೇ ಗಂಭೀರ ತಂದಿರ್ತಾರೆ ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾತನ್ನು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಾನು ಹೇಳಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೀನಿ. ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನರಂಥ ದೇಶಭಕ್ತರು ಇವತ್ತು ನಾವು ಹಿಂದೂಗಳನ್ನು ಕೂಡ ಹೆಚ್ಚಾಗಿ ಕೂಡ ಅವರು ಬ್ರಿಟಿಷರ ವಿರುದ್ಧ ಹೋರಾಟ ಮಾಡಿ ತಮ್ಮ 2 ಮಕ್ಕಳನ್ನು ಒತ್ತಿ ಇಟ್ಟು ಇವತ್ತು ಹೋರಾಟ ಮಾಡಿದಂಥ ವ್ಯಕ್ತಿ ಯಾರಾದರೂ ಇದ್ದಾರೆ ದೇಶದ ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನರು. ಆದರೆ ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನರು ಬರೀ ಇವರು ಹಿಂದೂ ವಿರೋಧಿಗಳು, ಕ್ರೈಸ್ತ ವಿರೋಧಿಗಳು, ಇವ್ರು ಹಂಗೆ ಮಾಡ್ರೆ ಹಿಂಗೆ ಮಾಡಿದ್ರೆ ಹೇಳ್ತಕ್ಕಂಥವ್ರು ಯಾರು? RSS, ಬಜರಂಗ್ ದಳ, ವಿಶ್ವ ಹಿಂದೂ ಪರಿಷತ್ ಮತ್ತು BJPನವರು. ಆದರೆ BJPನವ್ರು ಏನು ಮಾಡ್ತಾಯಿದ್ರೆ ಇದ್ದು ಬಿದ್ದು ಎಲ್ಲ ಕಲ್ಲನ್ನು ಮುಳ್ಳ ದೇವ್ರುಗಳು ತೆಗೆದು ಇವತ್ತು ಒಂದು ಜನರಿಗೆ ಒಂದು ಭಕ್ತಿ ಒಂದು ಇದು ಮೂಡಿಸಿ ಅವರು ತಾತ್ಕಾಲಿಕ ಅವರು ಪರಿಹಾರ ಮಾಡಿಕೊಟ್ಟಂತಕ್ಕೆ ಮಾಡಿ ಹಿಂದಕ್ಕೆಲ್ಲ ವಾಪಸ್ ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಆದರೆ ಇಲ್ಲಿ ವಿಶ್ವ ಹಿಂದೂ ಪರಿಷತ್, ಬಜರಂಗ್ ದಳ, RSS ಇವರೆಲ್ಲರೂ ಮೋದಿ ಓದಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಯಾರಾದರೂ ಇದ್ದಾರೆ ದೇಶಗಳು ಏನು ಹೇಳ್ಯಾರ ಅದನ್ನೇ ಓದಿದ್ದಾನೆ ಮೋದಿ. ವೀರ್ ಸಾವರ್ಕರ್ ಏನು ಹೇಳಿದರು,
ಮತ್ತು ಹೆಗ್ಡೆವಾರ್ ಏನು ಹೇಳಿದ್ರು, ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ದೇಶದಾಗ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಬಡ್ರ ಬಗ್ಗರಿಗೆ ನೀವು ಏನಾದರೂ ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡೋದೇ ಆದರೆ ನೀವು ಮುಂದೆ ದೇಶ ಆಳಿಕ್ಕಾಗಲ್ಲ. ಆದಷ್ಟು ಅವ್ರಿಗೆ ತೊಂದರೆ ಕೊಟ್ಟರೆ ಮಾತ್ರ ಮುಂದೆ ನೀವು ದೇಶ ಆಳ್ಬೋದು, ಮುಂದೆ ನೀವು ದೇಶ ನಡೆಸ್ಬೋದು, ನೀವು ಮುಖ್ಯಸ್ಥರಾಗಿ ಅಧಿಕಾರಸ್ಥರಾಗಿ ಇರ್ಬೋದು ಅಂತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಬುಕ್ಕನ್ನು ಇವತ್ತು ಸಾವರ್ಕರ್ ಬರೆದು ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ, ಅಮಿತ್ ಶಾ ಓದ್ಕೊಂಡು ಈ ಪ್ರವೃತ್ತಿ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡಿದ್ರು. ಇಡೀ ದೇಶದಾಗ ನೋಡಿರಿ ಎಲ್ಲಾದ್ರೂ ಶಾಂತಿ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಇಲ್ಲ. ಅಶಾಂತಿ ಇವತ್ತು ದೇಶದಲ್ಲಿ ಫೈಲಾಸ್ಕೊಂಡು ಇವತ್ತು ದೇಶದ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಗಂಭೀರದ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಇವತ್ತು ನಾವು ಈ ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ ಜಯಂತಿ ಮಾಡೋದನ್ನು ನೀವು ಸರ್ಕಾರದ ಮುಖಾಂತರ, ಪೊಲೀಸ್ ಅಧಿಕಾರಿಗಳ ಮುಖಾಂತರ ಇದು ಮಾಡಬೇಡಿ ಅಂತ ಹೇಳಕ್ಕೆ ಹಚ್ತೀರಿ. ಆದರೆ ನಿಮ್ಮ ಹೇಳಿತನ ಇದು BJPದವ್ರು ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಕೆಟ್ಟ ಪ್ರವೃತ್ತಿ ಇದು. ಅದಕ್ಕೆ ಇದನ್ನು ನಾವು ಮೆಟ್ಟು ನಿಂತು ಇದಕ್ಕೆ ನಾವು ಧಿಕ್ಕಾರ ಹೇಳಿ ಇವತ್ತು ನಾವು ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ ಜಯಂತಿ ಆಚರಣೆ ಮಾಡ್ತೀವಿ, ಮುಂದೂ ಮಾಡ್ತೀವಿ. ಅವ್ರ ವಿಚಾರಗಳನ್ನು ಹಳ್ಳಿ ಹಳ್ಳಿಗೆ ತಲುಪಿಸ್ತೀವಿ ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾತನ್ನು ಹೇಳಿ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನನಗೆ ಮಾತಾಡಲಿಕ್ಕೆ ಅವಕಾಶ ಮಾಡಿಕೊಂಡಿದ್ದ ನಮ್ಮ ಎಲ್ಲ ಪಕ್ಷದ ಮುಖಂಡರಿಗೂ ಮತ್ತು ಇನ್ನೊಂದು ಸಲ ಆವರ್ತಿ ಎಲ್ಲರಿಗೆ ನನ್ನ ಶುಭಾಶಯ ಹೇಳಿ ನಾನು ನನ್ನ ಮಾತು ಮುಗಿಸ್ತೀನಿ. ನನ್ನ ಹೆಸರು ಶ್ಯಾಮರಾವ್ ಸುನನ್, ಜಿಲ್ಲಾ ಮಹಾಪ್ರಧಾನ ಕಾರ್ಯದರ್ಶಿ. थोड़ा क्लोज में टीपू सुल्तान जी के जय, टीपू सुल्तान जी के जय, टीपू सुल्तान जी के जय, टीपू सुल्तान जी के जय। ऐसा क्या करेक्ट ಅವ್ರಿಗೆ ನೋಡೋರಿಗೆ ಕರೆಕ್ಟ್ ಇದೆ ಹಿಂಗೆ ಕರೆಕ್ಟ್ मुबारक हो, मुबारक हो, मुबारक हो। आओ